होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियत आता नमन माहेश्वरी जी ब्रह्मयाची निज कुमारी तिच्या चरण रजावा वारंवारे मस्तक चरणी अपलितसे शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय की जय महाराज की जय महाराज की जय माते की जय महाराज की जय आदि शक्ति जगदम्बा माते की बोलो रे जय भाई सब संतन की जय परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की जय पार्वती हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकार करुणा वरुणालय भक्त वंचित कल्पतरू दयागण भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या पुण्य पावन नगरीमध्ये आपण जी कथा श्रवण करत आहात जे संतत्वाला प्राप्त झालेत संत प्राप्त होण्याकरता संतत्वाच्या परीक्षा अनेक समाजाला संतत्वाच्या परीक्षा देऊन आणि संतत्वाची पावती मिळालेले संत काल आपण नामदेव महाराज नामदेवराय यांचं दिव्य अलौकिक चरित्र श्रवण केलं। आज कथेचा द्वितीय दिवस आणि ह्या द्वितीय दिवसामध्ये कालपर्यंत केलेली कथा नामदेवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक कष्ट यातना सहन केल्या आणि परमार्थिक भक्तीपर्यंत म्हणजे भाव ठेवून भक्ती करून संत पदाला ते पोहोचलेत आणि संत नसून एक परीस आहेत। काल आपण बघितलं परीसा भागवताने नामदेवरायांना सांगितलं, नामदेवराय
तुम्ही माझ्यावरती जळतात, तुम्हाला जळकी सुटली. ज्या वेळेला नामदेव महाराजांना परिसा भागवत आणि हा प्रश्न केला आणि माझ्या नामदेव रायांनी ते खडे काढले चंद्रभागेतून आणि प्रत्येक खडा हा परीस होता. महाराज, संतांचा हात लागल्यानंतर जर नदी पात्रातले दगड जर परीस होत असतील तर त्यांचं संत रूपी जी कथा आहे ती आपण आपल्या जीवनात जर उतरवली तर नक्कीच आपल्या जीवनाचं, आपण संत तर नाही बनणार पण आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असं दिव्य अलौकिक चरित्र आपण श्रवण करत आहोत आणि करणार आहोत. संतांच्या जीवनामध्ये अनेक काही गोष्टींचे पुरावे त्यांनी दिलेत. नामदेव रायांच्या घरी देव जेवायला येत होते. महाराज, केवढे अधिकार संपन्न नामदेव राय. एक दिवस गोन्यांनी नामदेव रायांना विचारलं, नामा, अरे तुझं आणि देवाचं फार चांगलं ना रे? नामदेव रायांनी म्हटले, हो. अरे मग देव आपल्या घरी येतील का रे जेवायला? नामदेव रायांनी सांगावं, आई अगं तू स्वयंपाकाची तयारी कर, त्याला आणण्याची जबाबदारी माझी. नामदेव रायांनी स्वयंपाकाची तयारी करावी, गोन्यांनी स्वयंपाकाची तयारी करावी आणि नामदेव रायांना आईने सांगावं, नामा अरे जा ना, आता स्वयंपाक पूर्ण झाला, आता देवाला घेऊन ये. महाराज, देवाला आणायचं होतं. आपल्याकडं साधं एखादा पाहुणा आला तरी त्याच्या पाहुणचारात काहीच कमी राहत नाही, हो की नाही? एखादा जर पाहुणा आला तरी त्याच्या पाहुणचारात कमी राहत नाही. नामदेव रायांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंगा विटेवरचे मालक साक्षात स्वतः येणार होते. काय आनंद असेल त्या मातेचा, काय अहो भाग्य. अनेक सुगंधित पदार्थ जेवणामध्ये बनवले, खीर बनवली, बासुंदी बनवली आणि आता नामदेव राय विटेवरच्या मालकाकडे गेले. देवाला सांगतात, देवा आओ देवा, अरे मला तुला माझ्या घरी जेवायला यायचंय. देवाने सांगितलं, नामा अरे मला असं काही जेवायला येता येणार नाही. म्हटले, मी जर इकडं तिकडं गेलो तर ही वीट रिकामी राहते आणि भक्त मंडळी येतात, सकाळी काकडा होतो, कसं करायचं? देवाला नाही म्हणले, देवा आईने स्वयंपाक बनवलाय गड्या, तुम्हाला यावं लागेल. मायबाप गोने आई साहेबांनी स्वयंपाक बनवावं आणि नामदेव रायांनी देवाकडे हट्ट धरावं आणि देवाने सुद्धा जेवणा करता नामदेव महाराजांच्या घरी यावं. देवाने सांगितलं, नामा अरे मी येण्याकरता तयार आहे. मग देवा काय अडचण आहे? अरे पण ह्या विटेवरचं काय करायचं, इथं तू राहा म्हणे उभे. म्हणले, देवा नको बाबा, म्हणले सकाळी सकाळी बडवे मंडळी येतात म्हणले आणि कसं होईल? नाही नाही म्हटले, देवा मी काही इथं उभं राहत नाही. देवाने सांगितलं, ऐक मी माझा पितांबर काढतो म्हणले, शेला काढतो आणि माझे कपडे तू घालन, तुझे कपडे मी घालतो आणि तू विटेवरती उभा राहा. नामदेव रायांनी सांगितलं, जयांगी मोठेपण तयारी महानपण देगा देवा. जय हो. मुंगी साखरी चरवा लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. ऐरावत रत्न
देवा, अरे या ठिकाणी उभं राहायचं म्हटल्यानंतर अधिकार संपन्न तू इतका मोठा विटेवरचा मालक आणि तुझ्या जागेवरती मी उभं राहायचं कसं जमेन? नाही, आपण जर विद्यार्थ्याला जर एक दिवस सांगितलं की तू शिक्षक होय, कसं होईल? त्यांनी सांगितलं म्हणले आम्हाला काही जमणार नाही. देवाने सांगितलं अरे तू जरी इथं थांबला नाही तर मला काही जेवायला जाता येणार नाही. नामदेव रायांना असं सांगितल्यानंतर नामदेवराय तयार झाले. महाराज देव तयार झाले जाण्याकरता. नामदेवराय देवाच्या जागेवरती विटेवरती असं भरजरीत मस्त असा पितांबर घातलाय. महाराज अंगावरती शेला घेतलाय, पिवळा पितांबर, इतके सुंदर रत्नजरीत अलंकार परिधान केले. इतकं नामदेवरायांचं रूप सुंदर दिसायला लागलं. महाराज देवाने नामदेवरायांकडे पाहिलं. नामदेवरायांना देव म्हणता अरे तू देवच दिसायला लागला. गोड असं स्वरूप नामदेवरायांचं बघितल्यानंतर आता नामदेवराय विटेवरती उभे राहिले. पण ऐक ना, देवाने काय सांगितलं? देवाने सांगितलं म्हणले नामा लोण्याचा गोळा तोंडाला लावतील म्हणले, खाऊ पिऊ नको म्हणले तू, नाहीतर ते येतील आणि तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावशील आणि तू म्हणशील थोडस चाकून बघू. खायचा काही प्रयत्न करू नको. सगळ्या सूचना दिल्या. आणि आता देव नामदेवरायांच्या घरी जाण्याकरता निघाले. महाराज ज्या वेळेला साक्षात भगवान जगाचा मालक भगवान परमात्मा ज्या वेळेला नामदेवरायांच्या द्वारामध्ये प्रवेश केला, त्या गोणाईचा आनंद मावेना. महाराज इतकं अंतकरण फुलून आलं, इतका आनंद वाटायला लागला की जगाचा मालक जेवण्याकरता आला. आनंद अश्रू डोळ्यामधून वाहताय की काय भक्ती केली माझ्या नामाने की देव माझ्या घरी जेवायला आला. अरे भक्ती करून जो देव भेटत नाही तो देव माझ्या घरी जेवायला येतो. महाराज काय आनंद असेल महाराज त्या मातेचा. आनंद गगनात मावाना. काय करावा असं झालं. महाराज देवाचा गोणाईच्या गप्पा रंगल्या. महाराज जेवण करता करता इतक्या गप्पा रंगल्या, इकडं गप्पा रंगल्या, तिकडं बडवी मंडळी आले. काकडा झाला. महाराज लोण्याचा गोळा घेतला, तोंडाला लावला. अजून आता नामदेव महाराजांना चटके बसायला लागले. महाराज तरी सुद्धा देव येईना. आता काय करावं? देव येईना म्हटल्यानंतर इकडं गोण्याच्या देवाच्या इतक्या गप्पा रंगल्या. नामदेवराय चिंतेमध्ये पडले. आणि आता त्या बडवे मंडळींनी बघितलं, म्हणले देवाचं मुख तर असं पडेल दिसतं. म्हणले प्रसन्नता देवाच्या मुखावरती दिसत नाही. मग का प्रसन्नता दिसत नाही म्हणून जाऊन बघितलं तर मग हे देव नाही म्हटले, हे नामदेवराय पितांबर धरला आणि देवाला खाली वाढला. कोणी? रुक्मिणी मातेनी. महाराज रुक्मिणी माता म्हणे गेल्या मेल्या मुर्द्या. म्हणले नाम्या तू काय करतो इथं? देव कुठे गेले? म्हणले देव माझ्या घरी जेवायला गेले. महाराज देव आले तितक्यामध्ये आणि रुक्मिणी मातेने सांगितलं अहो देवा हे काय? आणि काय नाही म्हणले नामाच्या घरी जेवायला गेलो होतो. महाराज अहो देव भक्ता करता त्याच्या घरी जेवायला येतो. तितकंच नाही महाराज, त्याच्यावरती आलेले अनेक आघात भक्तासाठी तो जग जेठी हो भक्तासाठी तो जग जेठी उपजे सीरत झाला झाला झाला
मोहन मुरलीवाला मोहन मुरलीवाला मोहन मुरलीवाला वाजवा गड्या एकदा. थंडीमध्ये एवढा आवाज निघतो महाराज त्यांचा, तरी सुद्धा तुम्ही असे एकदम पुतळ्यावाने बसते. काय करावं, मी तुम्हाला कालच सांगितलं सगळ्या गोष्टींवरती टॅक्स लागला महाराज, पण अजून काही टाळ्यांवरती टॅक्स लागला नाही. आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आपण आहे का नाही. झोप उरली का तुम्हाला, एक काम करा, ज्यांना ज्यांना झोप येत असेल त्यांनी अंग टाकून द्या, कार्यक्रम झाले आम्ही तुम्हाला उठून देऊ. थंडीमध्ये माणसाला चांगली झोप लागते. पण काय माहिती का, तुम्ही इतकी छान दिसतात ना, एकदम टवटवीत चेहरा. माणूस म्हातारा का असाना, मी नेहमी बोलते माणूस म्हातारा का असाना पण तो हसरा पाहिजे महाराज. आता हे महाराज पाहिजे ना कायम हसत राहतं, कसं चांगलं वाटतं का नाही हसरा माणूस. आता आमचे राम महाराज, आम्ही कार्यक्रमाला गेलो पुण्याला, राम महाराजांना मी म्हटलं कार्यक्रमामध्ये, म्हटलं राम महाराज पाहिजे ना नेहमी हसत असता ब, इतके प्रसन्न आनंदी चेहरा त्यांचा वाला. माणूस म्हातारा का असाना पण हसरा पाहिजे, नाही तर काही काहींची तोंड कायम उतरेल राहते महाराज, कायम. असं वाटतं आत्ताच कोणाच तरी श्राद्धाहून आलं कायम. नाही आता जर चांगलं काहीतरी काम करायचं तर माणूस काय म्हणतं, अहो त्याचं तोंड बघून जाऊ नका. चांगलं काम करण्यासाठी प्रसन्न माणसाचा चेहरा पाहिला पाहिजे. माणसाचा चेहरा कसा पाहिजे, कायम फ्रेश पाहिजे, कायम आनंदी. संसारामध्ये दुःख नाही का, संसारात दुःखच भरलेलं आहे, सुख फक्त परमार्थामध्ये. पण आपण असा संसार करतो महाराज की संसार आपल्या बरोबर येणार आहे. अहो तो दुःखामुळे दुःख आहे, पण आपण ज्या संसारामध्ये आलोत म्हणजे संसार म्हणजे काय आहे, हा आपला घट आहे महाराज. हा काय आहे, हा घट आहे. हा कधी फुटू शकतो, हा काय होऊ शकतो, कधी फुटू शकतो. तुम्हाला मला याची कल्पना आहे का, नाही महाराज. अभिमान गर्व कशाचा, काहीच नाही. अभिमान गर्व कशाचा करायचा आहे. अहो धन असलं ते एक दिवस संपणार आहे. काय, धन एक दिवस संपणार आहे. धन और दौलत माल खजाना यही पड़ा रह जाएगा. जय हो. धन और दौलत माल खजाना यही पड़ा रह जाएगा. धन और दौलत माल खजाना यही पड़ा रह जाएगा. माया के दीवाने सुन लो, एक दिन ऐसा आएगा. धन और दौलत माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली 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 अरे गली बोल. गली. जय हो. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाए गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम
खेल सभी को हो तो दिन का अंत सभी का अंत में होगी चला चली अंत में होगी चला चली ले लो रे कोई राम का प्याला और मचाएगी बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम 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 जय हो बोलो नामदेव महाराज की जय. नागेश्वर भगवान की पते हर हर थंडी पळाली का टाळ्या वाजवीत जा ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस इतक्या टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज काय आहे प्रपंच दुःखमुळे सुख नाही महाराज पण इथं आल्यानंतर या भजनामध्ये आपण सगळं विसरून गेलो पाहिजे संतांचं चरित्र श्रवण करतोय ह्या चरित्रामध्ये आल्यानंतर ते जे दुःख आहेत ना ते बाजूला गेले पाहिजे इतकं नामस्मरणामध्ये ताकद आहे महाराज इथं आले ना मी कोण आहे काय आहे, किती श्रीमंती काहीच नाही महाराज काही एकदा सगळं मातीमोल होणार आहे काय श्रीमंतीचं माणूस श्रीमंत असला तरी तिथंच जाणार आहे गरीब असला तरी तिथंच जाणार आहे मग कशा करता हो हे मतभेद काहीच कामाचे नाहीत प्रत्येकाला एकाच ठिकाणी जायचंय म्हणून जीवन कसं जगलं पाहिजे आनंदाने जीवन जगा नेहमी प्रसन्न राहा आपणही प्रसन्न राहा अनेकांना प्रसन्न करा त्याच्यात जीवनाचा खरा आनंद आहे इतका आनंदी राहा महाराज का एखाद्याने आपल्याकडे बघितल्यानंतर त्याला वाटेल अरे हा संसारामध्ये किती सुख आहे याच्या मागे दुःखच नाही का दुःख आहे ना महाराज पण ते विसरून गेलं पाहिजे महाराज ते दाखवायचंय का दाखवल्यानंतर दुःख काय होतं महाराज आज ज्यांना आपण आपलं दुःख सांगणारे रडून ऐकतात महाराज आणि हसून सांगतात म्हणून आपलं दुःख जर कुणाला सांगायचं असेल तर कुणाला सांगा तो बसलाय ना आतमध्ये त्याच्यापाशी जा महाराज आणि त्याला सांगा तुमचं दुःख तो नक्कीच दूर केल्याशिवाय राहणार नाही ही त्याच्यामध्ये ताकद आहे तो जगाचा मालक आहे तो महादेव नाही महाराज देवाचा देव महादेव आहे महाराज आणि आपला अहोभाग्य देव आपल्या इतका जवळ आहे महाराज आणि खरंच आपल्या इथं जे लिंग आहेत ना भगवंताचं त्याच्यामध्ये इतकी पावर आहे महाराज कारण ते नर्मदा मैयाचं लिंग आहे महाराज म्हणून तुम्ही आपण त्याची जितकी साधना करू तो तितका दिल्याशिवाय राहणार नाही महाराज इतकी पावर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्याच्यावरती विश्वास ठेवा तुमचं कोणतंही काम असू द्या महाराज जा तुम्ही त्याच्याकडे तुम्ही तुमची संकल्पना देवासमोर मांडा आणि तुम्ही फक्त विश्वास ठेवा वेळ द्या एक दिवस तो निश्चित पूर्ण करतो मला आलेला अनुभव म्हणून प्रत्येक जण अलिया खाते निवारा अलिया खाते आलिया खाते निवारा आलिया खाते माझे पुढे उभा राय सांभाळीते मागे पुढे उभा राय सांभाळीते अलिया गाते बरवे अलिया गाते बरवे अलिया गाते आलेला आघात निवाराया देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट देव आपल्यावर आलेलं संकट निश्चित दूर करतो फक्त अंतकरणामध्ये भाव चांगला असावा निश्चित तो देव आपल्याला तारल्याशिवाय राहत नाही महाराज असाच भाव शुद्ध ठेवून असाच भक्त जे शूद्र कुटुंबामध्ये दमा आणि कुरुंडा हे दोघं जण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शन करता निघाले एका खेड्या गावामधील मराठवाड्यामधील गंगाखेड गावातील हे जोडपं आहे विटेवरच्या मालकाच्या
दर्शनाकरता पांडुरंगाची आस लागली मायबाप आणि पांडुरंगाच्या आसेने पंढरपूरला निघाले. पोटी पुत्र संतान नाहीये, देवाकडे जावंय, त्याला विनंती करावी, विटेवरच्या मालकाला सांगावं, देवा काय कमी आहे आमच्या भक्तीमध्ये, काही नको रे, माझ्या पोटी एक पुत्र संतान दे, कन्या रत्न दे, जे हवं वाटेल ते दे, पण दे महाराज. ज्या वेळेला गरीब कुटुंबातील ते दमा आणि कुरुंडा हे ज्या वेळेला निघाले महाराज, परिस्थिती फार नाजूक आहे. शूद्र कुटुंबात जन्म झाला आणि पंढरपूरला निघाले. लाकडं तोडण्याचा व्यापार करायचे महाराज, त्याच्यावरती उदरनिर्वाह चालायचा. अनेक दिवस जातात. पंढरपूरच्या दर्शनाकरता निघाले. रस्त्यामध्ये येता येता जे मिळेल ते खायचे. असं प्रवास करत करत पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला ज्या वेळेला आतमध्ये प्रवेश करायच्या वेळेला इतकी लोटालोटी महाद्वारामध्ये प्रवेश केला. प्रत्येक जण लोटतय महाराज. असे लोटालोटीमध्ये हे जे जोडपं होतं महाराज, चेंगरा चेंगरीमध्ये पुढं गेलं महाराज, पुढं गेलं आणि एका ब्राह्मणाने बघितलं, अरे सगळं बाटलं, अरे बाटलं रे बाटलं, सगळं बाटलं, असा आवाज यायला लागला महाराज. लोटालोटी झाली, चेंगरा चेंगरी व्हायला लागली. काय करावं सुचेना महाराज. ऑटोमॅटिक माणूस पुढे जायला लागला. पुढे असा खांब होता महाराज आणि त्या ग्रहस्थाचा, जे गरीब शूद्र कुटुंबातून आलेले होते, त्यांच्यावरती एक काठीचा आघात झाला. काठीचा आघात झाला महाराज. रक्ताची चिळकंडी उडाली, डोकं फुटलंय. पत्नीने बाजूला घ्यावे महाराज, पण लोक बाजूला सरसावना, कसं काय जायचं, असा बाजूला जाऊन तो ग्रहस्थ पडलाय. आता ती त्याची पत्नी कुरुंडा त्या दमाला घेऊन बाजूला गेली महाराज. गाथोडं सोडलं, त्याच्यामधून एक पटकूर काढलं, त्याच्या जखमेवरती ते पटकूर ठेवलं. आता रक्ताच ओसंडून वाहू लागलं महाराज, ओहू लागलं. म्हणून बाजूला घेऊन गेली, खांबाला पाठ टेकून त्या ठिकाणावरती बसली महाराज. रक्त थांबेना महाराज, काय करावं म्हणून घेऊन जरा बाहेर गेली. पंढरपूर गावामध्ये एका पारावरती बसले असताना महाराज, पाणी पाणी असा तो दमा म्हणू लागला. दमा पाणी पाणी मागतोय, म्हणून आपण शूद्र जातीचे आहोत, कोण पाणी देईल म्हणून 4-5 घरांमध्ये गेली आणि पाणी मागितलं. त्यामध्ये एक घर होतं माझ्या नामदेवरायांचं. त्या नामदेवरायांच्या आईने, दामो शेट्टींनी बघितलं, काय झालं रे, काय ओसंडून रक्त वाहतंय, काय झालं याला. काही नाही महाराज, आम्ही शूद्र जातीचे आहोत हो मालक, आम्ही शूद्र जातीचे आहोत. म्हणून कुणीतरी डोक्यावरती आघात केला, काठी मारली. पाणी द्या जरा. पाणी दिलं महाराज. आतमध्ये या. आम्ही आतमध्ये येऊ शकत नाही, आम्ही शूद्र जातीचे आहोत ना, आम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. आम्ही बाहेरूनच पाणी घेतो, बाहेरूनच पाणी देतो. पाणी वतायला लागले, अशी हाताची वंजोळ केली महाराज. शूद्र जातीचे आहोत, पात्राला हात लावत नाही. आता ऐका, दामो शेट्टी म्हणजे नामदेवरायांच्या वडिलांचे उद्गार आहेत. त्यांचे वडील सांगतात, अहो आम्ही ब्राह्मण नाहीत, आम्ही क्षत्रिय नाहीत, मग आम्ही शिंपी आहोत. म्हणले आम्हाला शूद्रांचा काही अडचण नाही, तुम्ही हे पात्र घ्या आणि पाणी ग्रहण करा. पाणी घेतलं, पाणी ग्रहण करण्याकरता दिलं. त्या दमाने पाणी पिलं आणि आता विचारण्यात आले, कुठले आपण. आम्ही गंगाखेडचो. एक खेड गाव आहे गंगाखेड, आता तो तालुका झाला. गंगाखेड या ठिकाणावरून आलेलो आहोत. कशा करता. पुत्र पोटी संतान नाहीये, म्हणून पांडुरंगाची विनवणी करण्याकरता आलो. आम्ही जरा नवस बोलायला आलो देवाला. तो नवस करून भगवंताचं मुख बघून लगेच निघून जाऊ, पण मंदिरामध्ये कोणी प्रवेश देत नाही हो. बाहेरूनच भगवंताचं मुख बघू आणि देवाला सांगून लगेच निघून जाऊ, पण आज काही लागणार, आज काही दर्शन होणार नाही. आजच्या दिवस इथं ओसरीमध्ये झोपतो आणि उद्या दर्शन घेऊन निघून जातो. सांगितलं काहीच अडचण नाही, जेवण करा. जेवणाकरता गोने आई साहेबांनी
संध्याकाळी भात बनवला, शिरा बनवला, कढी बनवली, कुरडई बाबांनी पापड बनवला, असं सुंदर असं जेवण बनवलं महाराज. शूद्र कुटुंबातील हे दमा आणि कुरुंडा होते महाराज. हे दुसरं तिसरं कोणीही नव्हतं. हे जनाईच्या आईसाहेब होते आणि हे जनाई आईसाहेबांचे आई वडील, त्यांना पोटी संतान नव्हतं, म्हणजे त्यांना व्हायच्या अगोदर हे भगवंताकडे नवस बोलायला आले. आणि ज्या वेळेला भगवंताकडे नवस बोलायला आले आणि त्या दामू शेट्टींच्या घरामध्ये आता त्या आहेत आणि संध्याकाळी आता ते गोन्याई माता जेवणाकरता सुंदर असं ते भरजरी सगळं ताट भरलं, भात ठेवला, शिरा ठेवला, कुरडई ठेवली, भजी ठेवली, सगळं असं ताट भरलं आणि त्या दोघांना सांगितलं तोंड हातपाय धुवा आणि चला आता लगेच जेवण करायचंय. आणि ज्या वेळेला असं सांगितलं ना महाराज जेवण करायचं, चला आता, डोळे अश्रूने डबडब करताय. अहो एक जण मारतात आणि दुसरे जण जेवू घालतात. किती फरक आहे तो माणसामध्ये, किती फरक आहेत महाराज. हात धुतले महाराज, जेवण्याकरता बसले. इतकं सुंदर ताट जेवणाचं समोर आलं. बघितल्यानंतर असं जेवण कधी खाल्लं नव्हतं महाराज, असं मिळालं नव्हतं. खूप दिवस झाले तेव्हापासून पोटाला पोटभर अन्न नाही, कारण लाकडं तोडून आपला उदरनिर्वाह करणारं ते कुटुंब होतं, गरीब कुटुंब होतं. आणि इतकं सुंदर जेवण मिळालं, आनंद वाटला महाराज. पोटभर जेवण केलं. दुसऱ्या दिवशी स्नान केले, संध्या केली आणि विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता गेले. आता दामू शेट्टी सोडण्याकरता जातात आणि ते दमा सांगतोय दामू शेट्टीला, मी आतमध्ये जात नाही. मनामध्ये दामू शेट्टींनी विचार केला, कालच कोणीतरी शूद्र जातीचे आहेत म्हणून काठीने आघात केला, आग्रह केला नाही. मंदिरापर्यंत सोडलं आणि तिथून त्यांचा निरोप घेतला. दामू शेट्टी निघून आले आपल्या व्यापारासाठी. आता ती दमा आणि कुरुंडा दोघही जण दर्शनाकरते घेतले. डोळे मिटले महाराज. समोर भगवंताची मूर्ती होती. देवाला सांगितलं, देवा अहो तुमच्या दर्शनाकरता आलो, पोटी संतान नाही, पोटी संतान द्या. ते संतान द्या म्हटल्यानंतर आता देवाने सांगितलं. देव कसा माहिती का, देव सांगतो का, देव सांगतो पण आपल्याला ऐकू येत नाही महाराज. दर्शन घेतलं, देवाला नवस केला महाराज आणि ते निघून गेले. आपल्या गावी गंगाखेड या ठिकाणी आल्यानंतर आता त्या दमा जो होता त्याच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आले. सांगितलं, अरे तू शूद्र जातीचा आहे, पण बघ तुझ्या पोटी अवताराला कोण येणार आहेत. जी तुझ्या पोटी अवताराला येईल ना ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल. अशी कन्या तुझ्या पोटी प्राप्त होईल. ती भगवत विठ्ठलाची भक्त निघेल. भगवंताचा साक्षात्कार मिळाला महाराज. आणि आता कन्या रत्न प्राप्त होणारे. पण ऐका, ती कन्या कोण होती. तुला जी कन्या होईल ती कुळाचा उद्धार करणारी. कृतायुगामध्ये ती पद्मनी होती. त्रेता युगामध्ये जी मंथरा होती, द्वापार युगामध्ये जी कुलजा होती, तीच आता कलियुगातली संत म्हणजे कोण, जनाई आई साहेब. आता ह्या जनाई आई साहेबांचा अवतार कधी झाला तर 1258 रोजी त्यांचा अवतार ह्या पृथ्वीवरती. त्या अवताराला आल्या. बोला जनाई आई साहेब की जय. आणि असं सारं घर आनंदित व्हायला लागलं. पोटी संतान नव्हती, इतक्या दिवसानंतर कन्या प्राप्त झाली महाराज. फुलासारखी वाढायला लागली महाराज. ही कन्या वाढते. आता आई वडिलांना आनंद होतो. आणि आई वडिलांना आनंद होत असताना जी कुरुंडा आहेत ना महाराज, ती आजारी पडली हो. आणि कुरुंडा आजारी पडली. दुःखाने ती इतकी व्याकुळ झाली. आणि आता दमा तिचा नवरा जो आहेत ना तो औषध करतोय, सगळं काही करतोय महाराज, पण ती काही त्याच्यातून बरी होईना, बरी होत नाही. आता इकडे जनाई आई साहेब आपल्या वडिलांना हट्ट धरते की मला पंढरपूरला दर्शनाकरता जायचंय. पंढरपूरला दर्शनाकरता जायचं आहे. आणि दर्शनाकरता जायचंय म्हटल्यानंतर सर्व तयारी होते महाराज. गथुडं बांधताव
तयारी करायची म्हणजे सुटकेस घेती का तेव्हा नाही. एक असं पटकूर घ्यायचं, त्याच्यामध्ये काय 2 जोडी कपडे घ्यायचे, त्याला अशी गाठ मारायची आणि ते असं बगलेमध्ये घ्यायचं आणि निघायचं महाराज. पूर्वीच्या बाया बघा, पूर्वीचे जे लोक वारीला जायचे ना महाराज, फक्त एक शबनम घेऊन जायचे महाराज. एक शबनम, एक अंडरपॅन्ट. आता पण वारीला जाताना तुम्ही जर बघितलं तर जुने वारकरी महाराज फार कशाची गरज नाही त्यांना. वारकऱ्यांना वारकऱ्याचं कसं आहे, घाली लोटांगण मोकळं पटांगण, हातभर इकडं का नाडाभर तिकडं. ज्यांना कळलं त्यांना कळलं, बाकीच्यांना घरी जाऊन कळलं. एक भजन होईल, आपल्याला झाकी स्वरूपात बघायचं. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे बोलो राधे राधे, राधे 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 राधे बोलो राधे राधे, हरी बोल.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला नाशिकला याला पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला याला पंढरीच्या विठ्ठला नाशिकला याला पंढरीच्या विठ्ठला नाशिकला याला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला विठ्ठल 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 हरी जय हो. विठ्ठला हरी ओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला आता जने आई साहेब आणि त्यांचे आई वडील पंढरपूरच्या दिशेने येतात. मध्ये जागा करा थोडी आई, आबा तू साईडला सरक 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 साईडला, shooting. वा वा विठ्ठल 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 पंढरपूरच्या दिशेने निघाले आणि आता मंदिरामध्ये येतात. विटेवरच्या मालकाला दर्शन घेण्याकरता जनाई आईसाहेब आले, आई वडील आले आणि आता विटेवरच्या मालकाचं दर्शन घेताय महाराज. देवाला बनू ज्या वेळेला बघितलं कृतकृत्यार्थ झाले, धन्य झाले महाराज. धन्य झाले, देवाच्या समोर नतमस्तक झाले महाराज. आणि ज्या वेळेला देवासमोर नतमस्तक झाले, देवाला बघितलं महाराज. आता जनाबाई इथं हट्ट धरती महाराज, मला काही इथून यायचं नाही, मला इथंच थांबायचं आहे. भगवंताचं स्वरूप त्या जनाई आई साहेबांनी बघितलं महाराज. हे सगळं बघत होते महाराज दामो शेट्टी. दामो शेट्टी सगळं बघत असताना आणि ज्या वेळेला हे सगळं बघितलंय, ती चिमुकली जनाबाई भगवंताची विनवणी करते, बसतात त्या ठिकाणावरती भगवंताचं नामचिंतन करतात. देवाचा द्वार सोडायला नाही म्हणते महाराज. आई वडील काकुळतीस येतात, तिला समजूत घालतात. जना चल ना, आता आपल्याला घरी जायचंय बाळा. ए जना, जना ऐकत नाही महाराज. बाबा मला इथंच थांबायचंय, मला पांडुरंगाला सोडून आता कुठंच यायचं नाही. अहो तो पांडुरंगाचा प्रसाद होता ना, आधी आले आणि भगवंताने जो दृष्टांत दिला, त्या दृष्टांताचंच हे फळ म्हणजे जनाबाई. भगवंताचं ध्यान त्या जनाबाईला लागलेलं आहे. जनाबाई परत जायला नाही म्हणतायत. आई वडील काकुळत्या करताय महाराज. आईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. आई त्या दामाला म्हणते, अहो एवढीशी चिमुरडी आपली जनाबाई कुठे राहिली या राहुळामध्ये, कुठं थांबेल होती? तिला कोण जेवायला देईल? तिला इतकी समज नाहीये, ती कोणाच्या भरोश्यावर राहणार आहे? नाही ना, काहीतरी करा. एक दिवस उलटून जातो महाराज, दुसरा दिवस उलटतोय. जनाबाई ऐकत नाही महाराज, अजून व्याकुळ होतात.
का जनाबाई घरी येईल म्हणून पुन्हा जनाबाई ती समजूत काढण्याकरता जातात. जनाबाईला सांगतात, जना आता तरी ऐक ना ग, आता तरी चल घरी. चिमुरडीची जनाबाई महाराज ऐकत नाही. चिमुरडीची जनाबाई सांगते, बाबा मला नाही यायचं हो. आई रडते महाराज. आईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा, आईच्या डोळ्याचं पाणी तुटाना. एवढीशी बारकीशी चिमुरडीशी माझी ती जना आहे ना, कुठं सोडून द्यावं हो तिला? कसं सोडून द्यावं हो? कसं जावं त्या लेकराला सोडून? आई सांगते, आओ स्त्रीची जात आहे, लेकरू आहे, मुलगी आहे, तिला सोडून कसं काय जायचं? काय करायचं आता? दामू शेट्टी असतात महाराज, दामू शेट्टी जातात महाराज त्यांच्याशी बोलण्याकरता. आणि आता ते दामू शेट्टीशी बोलतात. काय करायचं हो? आमची ही जना ऐकतच नाही, ही घरी यायला नाहीच म्हणते. काय केलं पाहिजे? दामू शेट्टी सांगतात, तुम्ही काही काळजी करू नका. तुमची ही जनाबाई आहे ना, तिला मी माझ्या संग माझ्या घरी घेऊन जाते. जनाबाई उठून उभी राहते महाराज. जनाबाईला दामू शेट्टी जवळ घेतात महाराज. आणि उराशी लावतात, जना चल माझ्या बरोबर चाल. आता जनाबाईच्या आई वडील आहेत ना, ते सांगतात, अहो आम्ही हिला कुणाच्या भरोश्यावर सोडून जाणार आहे, हिला कोण नाही. दामू शेट्टी सांगतात, अहो आजपासून आम्ही तिचे आई वडील म्हणून सोडण्याकरता त्यांच्या घरापर्यंत जातात. दामू शेट्टीच्या घरापर्यंत निघाले महाराज. ती जनाबाईला घेऊन दामू शेट्टीच्या घरी आले. आता दामू शेट्टी सांगताय महाराज त्यांना, तुम्ही काही काळजी करू नका, हिची मी व्यवस्था लावतो, हिला मी सांभाळतो महाराज. आणि असं करून आता डोळ्याचे अश्रू पुसत पुसत जनाबाईच्या आई वडील त्या जनाचा निरोप घेतात आणि निघून परत जातात. जड काळजाने, जड अंतकरणाने जनाबाईच्या आई वडील निघतात महाराज. निरोप घेताय महाराज. आईचे अश्रू अनावर होताय महाराज. वडील काकुळतीस आले. आता दामू शेट्टींच्या घरी ही चिमुरडीची जनाबाई राहायला लागली महाराज. आई सांगते, कशी राहिली हो जना? एवढीशी चिमुरडीची जनाबाई कशी काय राहील? पण महाराज जनाबाईला काहीच वाटत नाही. त्या मस्त पैकी दामू शेट्टींच्या घरी राहतात महाराज. आणि ते गोने आई साहेब आहेत ना, त्या सुद्धा त्यांना आईसारखे प्रेम लावते. पात्र दाखवलं आपल्या लोहत्रे भाऊंनी. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम. जय हो. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. जय हो. हरी बोल. टाळ्या वाजवा. विठ्ठल 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 जय हो. टाळी टाळी. हरी. विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा.
अशी जण्याबाई वाढायला लागली महाराज. मोठी होते जण्या साहेब आणि मोठी होते महाराज. काय काय करते होती आता ती जण्या साहेबांना अनेक कामं असतात महाराज. नामदेवरायांच्या घरी आले जण्या साहेब. कामं अनेक आहेत. देवाच्या आसेने भगवंताला भेटण्याकरता जण्याबाई पंढरपुरात राहायला लागली हो. पण देवाची भेटच होत नव्हती महाराज. उठल्यापासून सारखे कामं उठले का पाठी जात्यावरती दळायला बसायची जण्याबाई. आणि पहाटी दळायला बसायची. आणि दळायला बसल्यानंतर जण्याबाई दळायला बसते आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुकी गाऊ कौतुकी तुझी बा विठ्ठला. सुंदर माझे सुंदर माझे राधे फिरते महाराज विटेवरच्या मालकाला हाक मारली आणि हाक मारल्यानंतर विटेवरचा मालक लगेच त्या जनाई आई साहेबांकरता दळण्याकरता जनाई आई साहेबांच्या झोपडीमध्ये देव जातो महाराज. ये बाळ आणि आता
फिरते वा. कौतुके उभ्या गाऊ कौतुके तो हे रे बाबा विठ्ठला. ज्याने आईसाहेबांनी विठ्ठलाला बोलवलं आणि तो जगाचा मालक ज्याने आईसाहेबांसाठी ज्याने आईसाहेबांच्या झोपडीमध्ये आला आणि तो काय करतोय महाराज, अहो दळू लागतोय आणि जनाबाईला काय सांगतो, जना अगं अगं तू इतकं काम करते, सकाळपासून उठते ग जना, तू जात्यावरती पीठ दळते. ते पीठ दळायची महाराज आणि ओव्या गायची जनाई. ज्या वेळेला जात घेतलं, ओव्या गायला सुरुवात केली, त्यावेळेला देव आले महाराज. जनाबाई साहेबांनी पीठ दळल्यानंतर ते पीठ भरावं महाराज आणि ते वाडग्यामध्ये टाकावं. पीठ भरावं, जात साफ करावं. देवाने ते पीठ भरावं महाराज. देवाने सांगावं, जना अगं तू थांब ना, फार सकाळची साखर झोप असते का जना, तू एक काम कर, माझ्या मांडीवरती झोप. महाराज जगाचा मालक त्या जनाई आईला आपल्या मांडीवरती झोपायला घालतो आणि सांगतो, जना अगं तू झोप, मी काम करतो. जनाई आई साहेबांचं काम देव करायचं महाराज. किती अधिकार संपन्न माझ्या जनाबाई, जिचं काम करण्याकरता देव यायचा. देव जनाई सांगायच्या, देवा अरे तू काम करतो मी कसं झोपू. जनाई आई साहेब उठायच्या आणि तू थांब देवा, मी करते. जात्याचं दळण झालं का महाराज, त्या ठिकाणचं झाडू घ्यायच्या, भरून काढायच्या. जनाई आई साहेब झाडायच्या महाराज. देव ते भरण्याकरता पाठीमाग, देव झाडायचा महाराज. जनाई आई साहेब झाडायच्या आणि देव भरायचा महाराज. जनाई आई साहेबांचे सगळे काम देव करू लागतो महाराज. देव तो केर भरतोय महाराज आणि तो केर घेऊन देव डोक्यावरती तो केर भरतोय महाराज आणि तो देव आणि ते डोक्यावरती घेऊन ते डोक्यावरती घेऊन देव केर टाकण्याकरता निघाला महाराज. जनाई आई साहेब फिरायच्या, देव त्यांच्या पाठीमाग मागच. जनाई आई साहेब जे काम करायच्या, देव ते काम करण्याकरता त्यांच्या बरोबर. ते केराची पाठी टाकण्याकरता देव निघाला. अहो जगाचा मालक आहे आणि जनाई आई साहेबांचा केर भरून देव टाकतोय महाराज. त्यानंतर जनाबाईचं एक काम झालं का महाराज, दुसरं काम उपस्थित राहायचं, पण मुखामध्ये सारखं त्या भगवंताचं चिंतन राहायचं. सारखं ते चिंतनामुळे देवाला तिकडे गोड लागायचं नाही, म्हणून देव जनाईला भेटण्याकरता यायचं महाराज. मग ते काम झालं का महाराज, लगेच भांडे घासण्याकरता लगेच भांडे काढायचे महाराज. जनाई भांडे घासायला लागल्या का देव त्यांच्यापाशी जाऊन बसायचा. त्या भांडे घासायच्या आणि देव भांडे धुवायचा. जना तू घास, मी धुतो. त्या भांडे घासायला लागल्या का देव भांडे धुवायचा महाराज. असं करत करत अनेक काम देव जनाईला मदत करायला लागल्या महाराज. दळण दळायचा, भांडे घासायचा, भांडे धुवून टाकायचा महाराज. देवाला आवाज द्यायला लागायचा महाराज, देव लगेच यायचा. असे अनेक काम देव करतोय महाराज. भांडे घासून घेतो देव, ते भांडे उचलून ठेवतो महाराज. अनेक काम देवाचे जनाबाईचे देव करतात महाराज. आणि हे काम करता करता जनाई आईसाहेब जे काम करतात ना, आणि आता जनाई आईसाहेब ते देवाचं भजन करतात. झाडे लोट केरी जनी केरे भरी चक्र पाणी. झाड लोट केरी जनी केरे भरी चक्र पाणी. केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी. भरे चक्र पाणी, भरे चक्र पाणी.
केर भरे चक्रपाणी भरे चक्रपाणी केर भरे चक्रपाणी झाड लोट केरी जले की केर भरे चक्रपाणी केर भरे चक्रपाणी केर भरे चक्रपाणी पाठी घेऊनिया शिरी ओनिया टाके दुरी पाठी घेऊनिया शिरी ओनिया टाके दुरी पाठी घेऊनिया शिरी ओनिया टाके दुरी ओनिया टाके दुरी ओनिया टाके दुरी दडलो दिगे ऐसी काशी भूलला निज कामी कर लागला जनी मने विठोबाला जनी मने विठोबाला काय उतराय हो तुला जनी मने विठोबाला विठोबाला बाला 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 विठोबाला 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 झाड लोट करी केर भरी चक्रपाणी. महाराज जनाबाईने झाड लोट करावी आणि देवाने तो कचरा लांब नेऊन टाकावा. महाराज असे काम करत करत जनाबाईने देवाला सांगावं, देवा आता थांब तू, आता तू काही काम करू नको. अरे मला दिवसभर काम असतं, मग तू काय दिवसभर करशील का? आणि मग असे काम करत करत जने आईसाहेब नामदेवरायांच्या घरामध्ये राहायच्या आणि नामदेवरायांच्या घरामध्ये राहून त्या विठ्ठल भजनामध्ये दंग होत होत्या. विठ्ठल भजन त्या करत होत्या, असं विठ्ठल भजनामध्ये रंगून जात होत्या. अनेक वेळा भगवंताचे अनेक दृष्टांत त्यांना मिळावेत. एक दिवशी नामदेवरायांचं कीर्तन सुरू होतं आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जनाबाई जाऊन बसल्या. महाराज कुठं कुठं? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये कोण जाऊन बसलं? जनाबाई. बाकीच्यांनी इकडं बघा. आता ते इतके वेळ स्टेजवरतीच होते, तरी तुम्ही पाठीमागून बघू राहिले. काय करावं गड्या तुम्हाला? आपलं असं आहे ना, जिकडं पाहायचं तिकडं पाहत नाही आणि जिकडं पाहायला नाही पाहिजे तिकडं पाहिल्याशिवाय राहत नाही. त्यालाच तर माणूस म्हणतात. महाराज काय आहे माहिती का, एखादी जर चांगली गोष्ट असेल ना, तिथं माणूस
जा म्हटलं तरी जात नाही. आणि एखादी जर चुकीची गोष्ट होत असली तिथं माणूस गेल्याशिवाय राहत नाही. याला माणूस म्हणतात महाराज. आणि त्या जनाई आईसाहेब दिनचर्या होती महाराज. सकाळी दळण दळायच्या, त्यानंतर धुणं धुवायच्या, भांडे घासायच्या, दुपारी गौऱ्या आणायला जायच्या. झोपाच्या वेळामध्ये जनाई आईसाहेब गौऱ्या आणायला जायचे महाराज. नामदेवरायांच्या कीर्तनाला जनाई आईसाहेब आवर्जून जायचे महाराज. आणि एक दिवस नामदेवरायांचं कीर्तन जनाई आईसाहेब गेल्यात महाराज. कीर्तन रंगात आलं. नामदेवराय इतकं छान कीर्तन करायचे, इतकं कीर्तन रंगात आलं. नामदेवराय तल्लीन झाले महाराज. आणि तितक्यामध्ये असा लख प्रकाश जनाई आईसाहेबांना दिसला. आणि तो लख प्रकाश भरजरी पितांबर घातलेला, संघचक्र गदाधर साक्षात पंढरीश पांडुरंगाने त्या जनाई आईसाहेबांना दर्शन दिलं. मोर मुकुट ज्याने परिधान केलेला असं सुंदर स्वरूप त्या देवाचं त्या जनाबाईने बघितलं महाराज. त्यांनी हे सुंदर स्वरूप बघितल्यानंतर कृतकृतार्थ झाल्या. त्या देवाचं स्वरूप बघितलं आणि त्यानंतर कीर्तन झालं महाराज. आणि कीर्तन झाल्यानंतर नामदेवरायांना सांगितलं की मी त्या भगवंताला बघितलं. नामदेवरायांनी सांगितलं, जना तू माझ्या अगोदर बघून घेतलं, मला तू दाखवलं नाही देव. अहो तुम्ही त्याच्या भजनामध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये इतकं दंग झालेले होते ना, तुम्हाला कसं सांगणार. कोण म्हणते? जनाई आईसाहेब महाराज. अनेक वेळा त्या जनाई आईसाहेबांना दर्शन दिलं. त्यांचं काम करायला देव आलेत महाराज. ज्यांच्या घरी देव काम करायला येतो त्यांना किती आनंद वाटत असेल. पण ऐका ना, त्यांनी सुद्धा या समाजाच्या अनेक यातना भोगल्या. ज्यांच्या घरी देव काम करायला येतो त्या शूद्र जातीत जन्माला आल्या आणि त्यांनी भगवंत ते संत पदाला कधी प्राप्त झाल्या. अहो संतांनी, ज्यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जाणणारे व्यक्ती होते, त्यांनी सुद्धा संतांचा छळ करावा. जे विद्वान पंडित होते त्यांनी संतांचा छळ केला आणि तेव्हा माझ्या संतांना संत पद प्राप्त झालं महाराज. असाच प्रसंग. तुम्ही संत, तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. हे बडा केला दिनचर्या चालायची महाराज. एक दिवशी काकडा करण्याकरता सकाळी कार्तिकीमध्ये काकडा करायची महाराज. थंडीची वेळ होती. आता काकडा करण्याकरता ते म्हातारे माणसं असायचे महाराज. वारकरी काकडा करायचे. काकडा सुरू झाला महाराज. काकडा करायला लागल्या आणि डोकून बघितलं महाराज, देव उठले का नाही. म्हणून मग काकडा सुरू झाला. म्हणा, उठा पांडुरंग, उठा पांडुरंगा, प्रमरम समयोपाला.
बघितलंय. एक जण म्हणताय दुसऱ्याला, अरे बघ रे देव उठले का काय. म्हणून त्यांनी असं कावडाच्या आतून बघितलं महाराज एकाने. त्यांनी नेमकी चष्मा लावलेला होता. ते म्हणले हा हा उठलं म्हणे, देव उठले म्हणे. देव उठले म्हटल्यानंतर आता हे बघायला लागले. म्हणले उठले तर मग म्हणे तुम्ही बघा. बघायला लागले तर आहो म्हणले देव उठले नाही, हे देवाच्या अंगावर काय आहे म्हणे. म्हणून काय म्हटल्यानंतर देवाच्या अंगावरती एक गोधडी होती महाराज. गोधडी त्याला काय म्हणतात आपल्याकडे अजून, वाकळ. ती वाकळ होती महाराज. म्हणले देवाच्या अंगावरती पितांबर दिसत नाही, रत्नाच्या माळा दिसत नाही. म्हणून अनेक जण त्या देवापर्यंत गेले महाराज. म्हणले ही गोधडी कोणाची, याचा शोध घेतला पाहिजे. आता शोध कोण घेतं महाराज, शोध घेणारी टीम एक वेगळीच असते महाराज. ही तेव्हापासूनची परंपरा आहे. आणि म्हणले आता याचा शोध घेतला पाहिजे. आणि तो शोध घेण्याकरता गेले. म्हणली ही कोणाची दिसती. म्हणून सगळ्या पंढरपूर मध्ये बघितलं कोणाची वाकळ आहे, कोणाची वाकळ आहे. म्हणून म्हणले चला गोपाळपुऱ्यावरती, ही नक्कीच जनाबाईची वाकळ असेल. जनाबाईला म्हणले अरे वाकळ कोणाची. जनाई आई साहेब म्हणले अहो वाकळ नक्की माझी आहे. म्हणे मग देवाचे दागिने भरजरीत तो शेला कुठे आहे. जनाई आई साहेब म्हणले वाकळ नक्की माझी, पण हे कुठे आहे मला माहित नाही. पहिला दिवस झाला महाराज, दुसरा दिवस उगला. दुसऱ्या दिवशी तेच म्हणले देव आहे का पहा म्हणले, का गेला म्हणले गोपाळपुऱ्याला. म्हणून त्याही दिवशी देवाला बघितलं महाराज. त्याही दिवशी देव विटेवरती नाही. म्हणले कुठं गेला. म्हणले चला नक्कीच हा जनाबाईची इथं असेल म्हणे. गेले महाराज बघण्याकरता, तर देव जनाबाईच्या इथं होता महाराज. आता हा जनाबाईच्या इथं काम करीत होता. म्हणून ते म्हातारे वारकरी गेले महाराज आणि देवाला म्हणले देवा अहो आम्ही इतके म्हातारी वारकरी तुमच्यासाठी थंडीमध्ये कुडकुडतो, काकडा करीतो, तुम्ही कुठं इथं जनाबाईच्या झोपडीमध्ये. अहो कसं काय. देव म्हणले चुकलं माझं. आता वारकऱ्यांचा अधिकार कसा आहे महाराज, देवाने वारकऱ्यांना सांगावं माझं चुकलं. पहिल्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी असं, तिसऱ्या दिवशी काकडा सुरू झाला. काकडा सुरू झाला महाराज. आणि काकडा करत असताना म्हणून कावडाच्या आडून पहा म्हणले हा जगजेठी उठला का नाही. म्हणून पाहायला गेलं महाराज. म्हणले अहो दिसतच नाही. म्हणले कुठं असल. म्हणे पुन्हा जनाबाईच्या इथं. म्हणून काकडा करत असताना पुन्हा ते म्हातारे वारकरी गेले महाराज. आता म्हणले देव काही सांगून ऐकत नाही. आता जनाबाईला समजून सांगू गड्या. जनाबाईला समजून सांगण्याकरता म्हणले जना अगं एवढे म्हातारे आम्ही सगळे जण त्या देवासाठी काकडा करतो आणि देवच नाही. जना तू देवाला बोलवत जाऊ नको. जना आई साहेबांनी सांगितलं. म्हटलं मी आजपासून देवाला बोलवणार नाही. दुसरा दिवस झाला महाराज. जनाबाई जात्यावरती दळायला बसल्या. जनाबाई दात्यावरती दळायला बसल्या आणि बसल्यानंतर ज्या वेळेला जनाई आई साहेब देवाला बोलवायच्या ना महाराज, त्यावेळेला देव यायचा. जात्यावरती बसल्या. पण त्या दिवशी मुक्या मुक्या दळण दळलं जनाबाईंनी. बोलण्याकरता काही बोलावं, देवाला बोलवावं कसं. देव आपण बोलवल्यानंतर देव येतो महाराज. अहो ज्या भगवंताच्या भेटी करता पंढरपूरला राहिल्या त्या जनाई आई साहेब, त्या पंढरपूरला त्यांना मंदिरात देवळात जाता येत नव्हतं. म्हणून स्वतः देव त्यांना भेटण्याकरता यायचं. त्या दिवशी मुक्या मुक्या माझ्या जनाईने दळलं. देव इकडे वाट पाहतोय. विटेवरती देव उभा आहे. देव वाट पाहतोय कधीही मला बोलविल आणि कधी मी जाईल. आता त्या दिवशी काही जनाबाईने मुक्या मुक्या दळलं महाराज. फार जड गेलं जाता दळायला. जनाबाईला दळवाना महाराज रोज देव असायचा बरोबर.
त्या दिवशी काही जनाबाईला दळता येईना महाराज. आता कसं करावं? त्या दिवशीचा दिवस उलटून गेला. दुसरा दिवस देवाला बरोबर माहिती होतं. जनाबाई कधी दळायच्या, कधी भांडे घासायच्या, कधी गवऱ्या वेचायला जायच्या. चंद्रभागेच्या वळवंटामध्ये त्या जनई आईसाहेब गवरा गोळा करायला गेल्या. देवाचा आरामाचा वेळ होता महाराज. आरामाच्या वेळेमध्ये जनाबाई गोळ्या करायला जायच्या गवऱ्या. त्या दिवशी आरामाच्या वेळेमध्ये देव जनाबाईकडं कुठं? वाळवंटात. म्हणे जना का ग तू आज मला बोलवलं नाही? देवा अरे तुला कसं बोलवणार रे? तुला बोलवलं म्हणजे ती वीट रिकामी राहते ना, आणि मग ती रिकामी वीट चांगली दिसत नाही ना, त्याच्यावरती कोणी राहत नाही. कसं करावं देवा? तुला कसं बोलवावं? जना अगं मी अनेक रूपे धारण करू शकतो, अनेक रूप मी घेऊ शकतो. मी माझ्या भक्तासाठी अनेक रूपाने येऊ शकतो. तू मला पांडुरंग अवतारामध्ये बोलवती ना? हो. अगं मग आता तू दुसरं कोणीतरी म्हणून मला बोलव. म्हणून जनाई आईसाहेब घरी आल्या त्या दिवशी. बाकीचे काम आवरले, पण माझ्या जनाई आईसाहेबांना रात्रभर झोप लागली नाही महाराज. पहाटेचे 3 वाजले. जात साफ करायला घेतलं, अजून सुद्धा आठवलं नाही का याला कोणत्या आवाजामध्ये बोलवायचंय, याला काय हाक मारायची, काय म्हणावं म्हणजे हा येईन. आवाज कसा द्यायचा? म्हणून जात्यावरती बसल्या आणि आता जात्यामध्ये घास घातला आणि आता ते जात फिरवायला लागल्या. आणि ज्या वेळेला घास घातला ना महाराज, त्यावेळेला घास घातल्यानंतर म्हणायला लागले, एग एग विठाबा. हो एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझी पंढरीचे आई आई, माझी पंढरीचे आई बसल्या. आणि जात्यावरती बसल्यानंतर आता आवाज दिलाय आज, एक एक विठाबाई म्हटल्यानंतर इकडे देवाला आवाज ऐकू आला महाराज. माझ्या जनाबाईने आवाज दिला, एक एक विठाबाई. आता मला विठाबाई म्हणून आवाज दिला. देवानी दणकनाशी विटेवरून उडी मारली महाराज. आणि देव डायरेक्ट रुक्मिणी मातेच्या मेकअप गृहामध्ये. माझ्या विटेवरच्या मालकानं साडी नेसावी महाराज, डोक्यावरती पदर घ्यावा, हातामध्ये चुडा घालावा, पायामध्ये जोडवं घालावा, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावा आणि कपाळावरती रुपये इतकं कुंकू लावून माझी जगाची माऊली, माझी विठाई त्या जनाई आईसाहेबांसाठी त्या गोपाळपुऱ्यामध्ये जाते. आणि विठाई वेशामध्ये ज्या वेळेला देवाने विठाईचा अवतार घेतला, निघाले महाराज. रुक्मिणी मातेनी सुद्धा देवाला ओळखलं नाही महाराज. आणि जनाई साहेबांसमोर गेले आणि त्या जात्यासमोर ज्या वेळेला बसले, त्यावेळेला विचारलं, कोण? अगं मीच आहे देवा, तुम्ही? आणि हे अगं तुम्हाला आवाज दिला ना,
बाई आहे म्हणून मी आले. विचार करा, जो जगाचा बाप आहे त्या जगाच्या बापानं त्या लेकरा करता विठाई बनले. आपण तरी आपल्या लेकरासाठी असं करू शकतो का? अहो तो जगाचा बाप होता. जनाबाईसाठी त्यांनी विठाईचा अवतार धारण केला. हातामध्ये बांगड्या घातल्या, कपाळावरती कुंकू लावलं, पायामध्ये जोडवं घातलं आणि माझा जगाचा बाप त्या ठिकाणी जनाबाईला काम करण्याकरता गेला. आणि त्या दिवशी दळलं महाराज. असे अनेक काम करत करत देव जायला लागला महाराज. पण एक दिवशी देवाचे आभूषण त्या जनाबाईच्या झोपडीमध्ये विसरतात. पितंबर विसरतो आणि मग अनेक जणांनी बघितलंय. आणि आता हे देवाचे आभूषण कोणाकडे आहे म्हणून सगळ्या घरांची पाहणी सुरू झाली. पंढरपुरामध्ये प्रत्येक जणाच्या इथे गेले. कुठे गेले असेल देवाचे आभूषण? कुठे गेले असेल हो? नक्कीच म्हणे देव जनाईकडे जातो. जनाबाईकडे निश्चित हे दागिने असेल, हे नक्कीच तिने चोरले. नामदेवरायांना जे समजलं महाराज, नामदेवराय विनवणी करताय, नाही हो, जना अशी करणार नाही, जना अशी करू शकत नाही. आणि असं सांगून त्या जनाबाईच्या झोपडीमध्ये गेले महाराज. सांगितली तुझ्या झोपडीची तपासणी करायची. त्या झोपडीची तपासणी केली महाराज. त्याच्यामध्ये भरजरीत असा पितांबर जो शेला निघाला आणि ते रत्न जरीक माणिक मोत्याचे देवाचे हार निघाले. आणि ज्या वेळेला ते हार निघाले, ज्या वेळेला ते हार निघाले, माझी जनाबाई व्याकुळीच झाले महाराज. अहो नक्कीच देव इथं आला होता, पण मी देवाचे आभूषण चोरलेले नाही. मग हे मी नाही चोरले, मग कसे काय आले? तुझी वाकळ देवाच्या अंगावर कशी आली आणि देवाचे आभूषण कशी इथं आले? तू चोरले नाही तर इथं राहिले कसे? जना तू देवाला बोलवते, देव कसा काय येतो? असं करत करत त्या जनाबाईला सांगितलं, ऐक, तू देवाचे आभूषण चोरले ना, आता तुला दंड होणार. गोनाईच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. जनांनी असं केलं नाही हो, माझी जना अशी करणार नाही. गोनाई सांगते महाराज, जनाबाई अशी करू शकत नाही. असं सांगून सांगून कुणी ऐकत नाहीये. आता हिला शिक्षा होणार, नक्कीच हिला आता सुळावरती चढवणार. काय करणार म्हणून मग तो सूळ बनवला होता महाराज. त्या सुळावरती लटकवणार म्हटल्यानंतर असा तारीचा तो सूळ होता. त्या तारीच्या सुळामध्ये त्याच्यावरती उभा करणार की तो मानेला लावणार. म्हणून मग आता घेऊन चालले. भगवंताच्या मंदिरासमोर जनाबाई उभ्या राहिल्या. देवाला हात जोडले. देवा तुझी भक्ती करून जर सुळावर जायचं असेल तर यानंतर तुझी भक्ती कोण करेल? देवा तुझ्या भक्ती करायचा परिणाम म्हणजे काय? मी सुळावर जावं किंवा भक्ताने सुळावर जावं? असं करत करत त्या सुळापर्यंत पोहोचल्या. भगवंताला विनवणी करताय. देवा नामदेवराय देवाला सांगतात, देवा आता तूच वाचव रे जनीला. ओव्या गाऊनी स्वरात काशी जनीच्या घराते. ओव्या गाऊनी स्वरात काशी जनीच्या घराते. तळले तळली
सोडीचा आळ जणाबाईवरती आला आणि आता चनाबाई साहेबांना सुळावरती लावणार तितक्यामध्ये त्यांनी आपला हात घेतला, त्या सुळाला लावला महाराज आणि त्या लोखंडाच्या सुळाचं पाणी व्हायला लागलं महाराज. लोखंडाच्या सुळाचं पाणी झालं महाराज. जे सर्व ब्राह्मण वृंद होते, जे बघणारे होते, जे टवाळखोर होते, आता सगळ्यांनी त्या जनाबाईचा अधिकार बघितला आणि प्रत्येक जण जनाबाईच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागलं, लोटांगण घालायला लागलं. बोलो जनाई साहेब महाराज की इत्या अधिकार संपन्न जनाबाई अनेक त्यांचे इतक्यात काही सांगून होणार नाही महाराज. 1 तासांमध्ये संतांचं चरित्र संपत नाही, पण ह्या महिला संत जनाबाई त्यांचं चरित्र आपण होईल तसं श्रवण करू. उद्याच्या सत्रामध्ये गोड असं ज्ञानोबरायांचं चरित्र आहेत महाराज. ज्ञानोबराय त्यांचे भावंडांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. गोड झाकी उद्या पाहायला मिळणार आहेत आपल्याला. ज्ञानोबरायांची झाकी स्वरूपात आपल्याला बघायचंय. ज्ञानोबरायांनी रेड्याला बोलवलं ते बघायचंय आपल्याला. त्या 4 भावंडांनी भिंत चालवली महाराज. आपण उद्याच्या सत्रामध्ये हुबेहूब आपल्या इथं भिंत चालणार आहेत महाराज. जशी त्यांनी आळंदीत चालवली तशी इथले ज्ञानोबरा इथं चालवणार आहेत. सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे. सर्वांनी एक भजन होईल त्याचा आनंद घ्यायचा आणि लगेचच आरती होईल. आदेश राधे तिला उसे तो उसे तो उसे तो हो गई बाला राधिका बड़ी बाला हो गई बाला राधिका बड़ी बाला. जय हो. अरे बोल. जय हो. हला हला जय हो. समोनी मोरे गेले यमुने तीरी. समोनी मोरे गेले यमुने तीरी. हो समोनी मोरे गेले यमुने तीरी. समोनी मोरे गेले यमुने तीरी. वंदो गोपन लागे काला रे काला गे जय हो. कोगरी वाला अधिकारी वाला कोगरी वाला अधिकारी वाला ओ बड़े वाला बड़े वाला ओ बड़े वाला बड़े वाला. राधे दुला सतगुरु वाला राधे दुला सतगुरु वाला लागे बड़े वाला बड़े वाला. रात्री माझ्या मंदिरी आला निरोप सांगून गेला माझा मंदिरी निरोप सांगून गेला. रात्री माझ्या मंदिरी आला निरोप सांगून गेला माझा मंदिरी आला निरोप सांगून गेला. राधे दुला राधे दुला हरी बोल.
खंडेरायाचा राया येतो भक्ताला ताराया ताराया येतो भक्ताला ताराया ताराया येतो भक्ताला ताराया साना फुलाया बाया बाया नाग देवाचं गुणगाया गाया नाग देवाचं गुणगाया नाग देवाचं गुणगाया हे सदानंदला हळगुळ सदानंदला सदानंदला हळगुळ सदानंदला खंडोबारायाचं तुझ्या चरणाची लागली तुझी कोण मनामधी अंबाबाई तुझ्या चरणाची लागली गोडी अंबाबाई अंबाबाई गेला तू गेला तू गेला तू भक्तांचा चला आरती पेटवा आरतीचे मानकरी आजचे पंक्तीचे अन्नदाते